हम सब एक थे, इसका मतलब होता है किसी ना किसी जमाने में हम सब एक थे. कोणत्या न कोणत्या काळात तुम्ही आम्ही सगळं जग कसं होतं. मी माई शपथ हाणून घेऊन तुम्ही बोल जा मोकळ्या म्हणा. तुम्ही नादी लागू नका. तुम्ही अशा माना हली होतात काही गाथा पाठ नाही तुमच्या. बोल जा मोकळ्या म्हणा. मला सांगा हम सब एक थे म्हणजे सुरुवातीला हे जग कसं होतं. माऊली कसं होतं सचिन महाराज. एक होतं हे जग. काही नव्हतं. भेदभावच नव्हता. म्हणून जरा ध्यानावर या. पहिलंच हे सगळं एक होतं. म्हणून आता जुन्या पद्धतीनं चला डबल एकदा सगळ्यांनी हम सब एक है म्हणून चलत राहा. खालीवरी करायचा नाद सोडून द्या जरा. मंदिरातले बल्ब काढून नी सप्त्यातल्या पट्टीची दारूच पी. का लाबाड्यात बिघाडला तुम्ही का काय. तुम्हाला काही लाजा वाटत्यात का काय का काय. 9 वर्षाचा सप्ताह बंद पाडला. हिशेबत नाही 13 वर्षापासून. कसा मेळ लागन सांग. शहाणगाव कोणचं माहिती का. शहाणगाव ती असते कोणतं. ती कार्यकर्त्याला सप्त्याचा हिशोब विचारित नाही. ती गाव शहाणं. ऐकायला लागलात का. गाव शहाणं कोणतं. कार्यकर्त्यांना सप्त्याचा हिशोब विचारित नाही ती गाव शहाणं. आणि कार्यकर्ते ते शहाणे विचारायच्या आधी हिशोब देऊन मोकळे होते ते शहाणे. लक्षात या लागलंय का माझं बोल. कुणाला बी शहाणं म्हण जाऊ नका. दलिंद्र कसं बी वाग जाऊ नका. काही नाही. आणि देव कुठं बघायला लागलाय. खालीवरी केलेलं देवाला कळतही ध्यानात ठेवा. कळायला लागलं की नाही. माणसाला कळणार नाही पण देवाला कळते. त्याच्यामुळं हम सब एक है ह्या भावनेवर सगळेजण एक राहा. आनंदी राहा. कारण हे जगत सुरुवातीला एक होतं. कसं होतं एक होतं. एक म्हणजे ब्रह्म. विनाकारण अवदासा सुचली आणि 2 मध्ये काय म्हणून बघायला गेले. किती मध्ये आबासाहेब. किती मध्ये 2 मध्ये. आणि 2च्या आकड्याचं नाव काय तात्या. रुस्तुम तात्या. 2च्या आकड्याचं नाव संसार आहे. 2च्या आकड्याचं नाव काय संसार. ज्ञानोबराय म्हणतात दुजे जव जव घडे तव तव संसार भय जोडे. हे आपुलेनी तोंडे देव बोलत दिवे दे. म्हणजे 2च्या आकड्याचं नाव प्रपंच आणि 2च्या आकड्याचं नाव संसार आहे. ह्यानं कुणाची बिलं काढली नाहीत. वाईट आहे. हो वाईट आहे. आमच्या गावात एक ससूनबाई सासूला म्हणाली आत्या म्हणली का ग मला 100 रुपये द्या बरं. का मा आता सक्रात आली मला ब्युटी पार्लरला जायचंय. काय करायचं ब्युटी पार्लरला जाऊन. नीट आहे का मला केस सरळ करायची. तर मग ती म्हणली अगं केस सरळ करायला 100 रुपये घालण्यापेक्षा घरीच तूच कर की केस सरळ. माय म्हणले आत्या मला नसते ती येत ते मशीन असते तिथं. तुला काय झालं मोहाक खानदान सरळ केलं असेल केस सरळ होईना. कळायला लागली का माझी भाषा. मोहाक खानदान सरळ केलंस तू आणि केस सरळ होत नसतोय तुला. ह्याचं नाव प्रपंच. विठ्ठल. 2चा आकडा म्हणजे प्रपंच आहे आणि त्याची घसरगुंडी. माणूस बघायला म्हणून जरी तिथं गेला तरी घसरत मध्ये पडते. किती मध्ये 2 मध्ये. बरोबर आहे का नाही. मग 2च्या आकड्यातून पलीकडे जायचं 3 मध्ये जायचं म्हणजे त्याला त्रिगुणात्मिका प्रकृती म्हणतात. काय म्हणतात आता ध्यानात ठेवा. 1चं नाव ब्रह्म 2चं नाव संसार आणि 3चं नाव आहे त्रिगुणात्मिका प्रकृती. कोणत्या कोणत्या गुणाची प्रकृती. सत्वगुण नवनाथ बुवा. सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण या तिन्हीची एकत्रित केलेली प्रकृती म्हणजे ही जग. तुकोबाराय म्हणतात प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. तुका म्हणे केले जन. तुका म्हणे केले जन. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. तुका म्हणे केले जन. तुका म्हणे केले जन. प्रकाराचे
वराचे 3. कोणते कोणते? सत्वगुण, रजगुण आणि तमोगुण. हे 3 जे गुण आहेत ना, माझ्याकडे लक्ष द्या. हे 3 गुणाचं मिळून जग बनलेलं आहे. ध्यानात आहे का? हो, ऐकायला लागलात का? किती गुणाचं जग आहे हे? हा, 3 गुणाचं मिळून काय बनलेलं? हे सगळं जग बनलेलं आहे. आणि ह्या 3 जणांनी कशात बी 3 प्रकार पाडले. जगात 3 प्रकार, काळ एकच, काळात 3 प्रकार, भूत भविष्य वर्तमान. लिंग एकच होतं सुरुवातीला. सुरुवातीला स्त्री बी नव्हती, पुरुष बी नव्हता. अर्धनारी नटेश्वरी, जो पुरुष तोची नारी. म्हणजे एका लिंगाचे 3 लिंग ह्यांनीच केले, एका काळाचे 3 काळ ह्यांनीच केले. एक जग होतं, ती एका जगात 3 प्रकार ह्यांनीच पाडले. ज्ञानोबराय म्हणतात, गुणी देवा त्रयी लाविली. गुणानं देवातच 3 प्रकार पाडले. देवात किती प्रकार पाडले? 3 प्रकार पाडले. म्हणजे कशात बी प्रकार पाडण्याचं काम जे करतात ते ही 3 जण करतात. माझं बोलणं लक्ष देऊन ऐकायलात का तुम्ही? लक्ष आहे का तुमचं? बघा तुम्ही, कशात बी ज्ञानोबराचे शब्द आहेत पुरुषोत्तम महाराज. ज्ञानोबराय म्हणतात कसं आहे, रजोगुण आणि तमोगुण माणसाचे पाय वाढणार आणि सत्वगुण माणसाला वरी वाढणार. 2 गुण खाचती आणि 1 धरी उन्नती. रजोगुण तमोगुण भाऊ माणसाला नेहमी खाली वडीत राहणार आणि सत्वगुण माणसाचे वरी चलत राहणार. हा रजोगुणाचा धंदाच. हे बघा कसं आहे, खालीवरी जेवढं होतंय ती खालीवरी कोण करते? ही गुण करते. कोण करते? ही गुण करते. कसं? अहो हे बघा, विचाराची भिन्नता झाली की फुटीरता निर्माण होते. तुम्ही राजकारण घ्या, परमार्थ घ्या, काही बी घ्या, दिंड्या फुटल्या, भजन फुटले, त्रिगुण येतात ती लहरे. वा वा वा. दुःख जर कोण देत असेल तर ही 3 गुण दुःख देतात. बघा, दिंड्या फुटल्या, भजन फुटले, सप्ते फुटले, सरकार फुटलं, घर फुटलं. कोणी फोडलं? हे पाकिस्तानची लोक आले ते फोडायला. ह्या 3 जणांनी फोडलेत. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका भाऊ. 3 जणांनी पुरुषोत्तम महाराज हे फोडले. कसे फोडलेत माहिती का? हे बघा, राजकारणी लोक सरळ म्हणतात न, काय आमचं त्यांच्याशी भांडणच नाही, आमचं त्यांच्या विचाराशी भांडण आहे. कशाशी भांडण आहे? बोला की. विचाराशी. विचाराशी भांडण आहे म्हणजे काय? आता समजा आपल्या दोघांचं भांडण आहे, समजा आबाचं माझं भांडण, असं काही नाही, पण उगा आपलं, बरोबर आहे का नाही? हा, भांडण आहे समजा, माऊलीचं माझं भांडण झालं. काय माणसं म्हणतात ना, काय तुमचं काय? आमचं काहीच नाही, आमचं त्यांच्या विचाराशी भांडण आहे. असंच का? कसं बनू? आमचं त्यांच्या कशाशी भांडण आहे? विचाराशी भांडण आहे. म्हणजे त्यांचं माझं पटत नाही. पटत नाही म्हणजे काय? बांध कोरलेत का? बोला ना, बांध कोरलेत का? नाही. मग पटत नाही, त्याचे विचार आम्हाला पटत नाही. आम्हाला ती महाराजच आवडत नाही. बघा काय महाराज, काय तुझी काय कापसा याचा आलता का रातचं? नाही ना, खरं सांगा. होय पुरुषोत्तम महाराज, त्याचं कीर्तन मला आवडतच नाही. तो माणूसच मला पटत नाही. माणूस पटत नाही असं नाही, त्याचे विचार पटत नाही. कळायला लागलं का माझं बोलणं? आणि विचाराची भिन्नता कोण करीत असेल तर ही गुण करतील. कारण समजा माझे विचार सत्वगुणित, तुमचे विचार रजोगुणित, कुणाचे तमोगुणित, मग जुळणार कसं? आता लक्ष द्यायला लागलं का? जुळणार नाही ना. जुळल कधी? विचाराची समिष्टी झाली पाहिजे. तुमचे माझे विचार जर जमले तरच पुढचं काहीतरी होतंय. विचार बिघडले की पुढचं होतच नाही. माणसं सरळ म्हणते ती पोरगी बघायला गेले नाही गड्या, तुमचं ना आमचं जमत नाही. जमत नाही म्हणजे काय केलंय? पहिलीच भेट आहे ना. जमत नाही म्हणजे विचार जुळत नाही. लक्षात यायला लागले का बोलणं? हां, याचा अर्थ एकच आहे की कुणाचे विचार सत्वगुणित, कुणाचे विचार रजोगुणित, तर कुणाचे विचार तमोगुणित. आणि ह्या 3 प्रकाराचं मिळून जग आहे. ही तर सगळ्याला साठी महाराजाचं आवडत नाही. ऐकायला लागलात का? ओ नाना, साठे महाराज आपल्या भागातले नंबर 1 आहे. सगळ्याला पटत नाही. 4-2 जणाला तरी गडा उठतोच. लक्षात यायला लागले का माझं बोलणं? 4-2 जणाला तरी गडा उठणार. त्याला काय कशाचं, त्याचा बाप दुसरा बाहेरीत, या असलं होतच काही नाही. कळायला लागलंय का माझं बोलणं? लक्षात यायला लागलंय का? मी काही विनोदासाठी बोलवलं नाही, कुणाला डावचायलोय असं बी नाही. मी जी बोलायला लागलो ती ही गुणाची भिन्नता सांगायला.
लक्षात आलं का नाही? म्हणजे विचार बिघडले ना, माझे विचार पटले नाहीत, विचाराची भिन्नता निर्माण झाली. अहो सरळ सरळ आहे. हा, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे कोण आहेत? दुश्मन आहेत. सोमनाथ भाऊ बोलावं ग, त्याच्यातल्या माणसाला विचारलेलं बरं आपलं, बरोबर आहे का नाही? कोण आहेत हे? भाऊ भाऊ आहेत ना? हो नाहीत का? माऊली कोण आहे? भाऊ भाऊ. मग का जमत नाही त्यांचं? काही नाही, ह्यांचे विचार वेगळे आहेत आणि त्यांचे विचार वेगळे. कळायला लागले का नाही? धनंजय मुंडे, पंकजा मुंडे विचार वेगळे आहेत ना. मग ती सरळ स्टेजवर म्हणतात ना काय, त्यांच्या विचाराची धारा वेगळ्या पक्षाची, आमच्या विचाराची धारा वेगळ्या पक्षाची. माझं बोलणं लक्षात यायला लागले का? अय, म्हणजे विचाराची भिन्नता झाली की फुटीरता निर्माण होते. आणि हे जर कोण करीत असेल तर ही गुण करतील, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. आता ज्ञानोबरायांनी पुरुषोत्तम महाराजांचे फार सुंदर चिंतन केले 6व्या अध्यायात. ज्ञानोबराय म्हणतात कसं आहे, हे गुण असे. पहिला गुण घ्या सत्वगुण. पहिला गुण कोणता? बोलू नका, लक्ष नाही का? पहिला गुण कोणता? सत्वगुण. सत्वगुणाचं चिंतन करत असताना ज्ञानोबरायांनी दृष्टांत दिलाय. आसक्ती रहित जीवन म्हणजे सत्वगुण. कसलं जीवन? आसक्ती. जुन्या कीर्तन करायला विचारलेलं बरं आपलं, बरोबर आहे का नाही? आम्हाला काही येत नव्हतं तेव्हा ह्यांची कीर्तन असायची, लक्षात आलं का नाही? हा, आसक्ती रहित ज्यांचं जीवन आहे त्यांना सत्वगुण असे म्हणतात. मग ज्ञानोबरायांनी दृष्टांत दिला महाराज. काय ज्ञानोबराय म्हणतात कसं आहे, जुन्या काळात गावाच्या गायी सांभाळायला एक माणूस असायचा. कोण? गुराकी, राकुळी. तुमच्या ध्यानात बसायला लागले का? त्याला 100 रुपये महिना द्यायचा आणि त्यानं काय करायची, ती गाय सांभाळून आणायची, संध्याकाळी आणायची आणि बांधायची. ती आला की बिरडं फोडायचं, बरोबर आहे का नाही? आणि माघारी आला की गाय बांधून टाकायची. बरं, माणसं गायी सांभाळतात कशासाठी? लेकरा बाळाली शेण हे ते होईन म्हणून. हा, मग कशासाठी? चाटे सरकार गायी माणसं पाळायचे कशासाठी? बोलत चला. दुधासाठी, दह्यासाठी, लेकरा बाळाली. मग आता ही त्या गाव धेनू, त्याला ज्ञानोबराने गाव धेनू म्हटलंय. त्या गायी सांभाळणाऱ्याला माहित नाही का गाय दूध देती म्हणून? बोला की देती. मग पुरुषोत्तम महाराज ज्ञानोबरा काय म्हणले बघा. ज्ञानोबराय म्हणले कसं आहे, सांडोनी दुधाची टक्कळी, गोवारी गाव धेनू वेटाळी. दुधाची टक्कळी सांडून गावाच्या गायी सांभाळतो म्हणजे आसक्ती ठेवीत नाही, त्याचं नाव सत्वगुण. किंवा तुकोबराच्या भाषेत सांगू, ज्ञानोबराय म्हणतात ना काय, तो कर्मे करी, सगळे कर्म करतो, काय बी करतो. कोण? कोण? मग माझा. अरे मग कोण? कुणाबद्दल बोलायला लागलोय? ह्याला फक्त पंक्तीवाल्याचं नाव माहिती, काही नाही. आज तांबड्याची होती, उद्या बड्याची, झालं एवढंच नाही. 3 टाइम कचून हाणायचं चलत राहायचं. हा, आणि खालीवर कुचाकुची करायची, एवढंच कळत आहे, बाकी काही कळत नाही. काय लक्षात यायला लागलंय का बोलणं? कोणत्या गुणाबद्दल बोलायलो मी? हा, सत्वगुणाबद्दल बोलायलोय. सत्वगुणी माणसं सगळे कर्म करतात, पण करीत असताना आलिप्त कमळ, जय जय से आलिप्त कमळ, जय जय से आलिप्त कमळ, जय जय से आलिप्त कमळ. सत्यवादी करे संसार सफळ, आलिप्त कमळ, जय जय से आलिप्त कमळ, संसार सफळ, आलिप्त कमळ, जय जय से आलिप्त म्हणीजा आपलं येटण घालून दिले आऊत तरी हानीजा, बाकी काही नाही. लक्षात आलं का नाही? सत्यवादी करी संसार सकळ, आलिप्त कमळ जळी जैसे. म्हणजे सगळं करायचं पण करून त्याच्यापासून कसं राहायचं? आलिप्त राहायचं. नाथ महाराजांनी दृष्टांत दिला की काय, का पक्षी अंगणी उतरती, एका गुंतोनिया राहते, एका गुंतोनिया राहते, एका गुंतोनिया राहते.
ते का गुंतुनिया राहते, ते का गुंतुनिया राहते, ते का गुंतुनिया पक्षी अंगणी उतरती पण ते का गुंतुनिया राहते. पक्षी धान्य दारात खाऊन निघून जाते, काय उद्याच्या साठीचे घेऊन जातात का ती? नाही, उद्याची अपेक्षाच ठेवीत नाहीत. आता पोट भरलं, उद्याचं उद्या बघू, तैसे असावे संसारी. जोरी प्राचीनाची दोरी. म्हणजे सत्वगुणी माणसं आलिप्त राहते, थोडक्यात अडकून राहत नाही. कोणत्या गुणातली? हा, सत्वगुणातली. द्या सोडून, घ्या आता रजोगुण. आशाबद्ध जीवन, त्याचं नाव रजोगुण. म्हणजे बांधलेलं, आशेचे बांधले आणि तू का म्हणे वाया गेले. आशेनं जी बांधले, ही मला मिळावं, ती मला मिळावं, ही माझच, ती माझच, म्हणजे सगळं आपल्यालाच मिळावं, ही माणसं रजोगुणी. तेव्हा आता तुम्हाला ही ह्याकडे बघा, माझ्याकडे बघा, ही तुम्हाला लय जड चाललंय, मला बी कळायले. सोपं करतो, एकदम एकदम सोपं करतो तुमच्या भाषेत, आपल्या आपल्या भाषेत. माझ्याकडे लक्ष द्या, आपसात न बोलता फक्त. हा, गावठी ढंगात घेतो. आता हे ज्ञानोबारायचं जड चाललंय, तुम्हाला बी लक्ष द्यायला लागलंय का नाही? हा, आता बघा इकडं, साठे महाराजाचं कीर्तन आहे. मग कळालं तांबड्याची पंगत होती पुन्हा आज. हा, तांबड्याची फोन होत, मला फोन आला की जेवण्यासाठी, बरोबर आहे की नाही? हां, आता जायचंय म्हणले, बासुंदीन ती केलंय, म्हणलं बरं येतो, काय अडचण नाही. लक्षात आलं का नाही? हां, मग माझ्यासाठी एकट्यासाठी हां लगे हसायला लागला. तुम्हाला आहे काय की? तुम्हाला नाही, मला एकट्याला आहे. इकडे लक्ष द्या. आणि मग हे साठे महाराजाचं कीर्तन आहे आज, उरकावर पंगत, लवकर उरका. आणि नवऱ्यानं बायकोला सांगितलं काय, अगं पप्प्याची माय लवकर उरक का, साठे महाराजाचं कीर्तन आहे, आपल्याला कीर्तनाला जायचंय. 9चा टाइम आहे. म्हणता म्हणता 8:30ला तर दोघं नवरा बायको समोर येऊन बसले कीर्तन ऐकण्यासाठी. गुण कोणता? हा, नाही, अहो परमार्थ करावा वाटणं म्हणजे सत्वगुणाचं लक्षण आहे ना. कशाचं लक्षण आहे? सत्वगुण आहे ना. तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य, एक एक वाजव. तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य, करावा परमार्थ अहर्निशे, करावा परमार्थ अहर्निशे, करावा परमार्थ अहर्निशे, करावा परमार्थ अहर्निशे. तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य, शब्दाकडे लक्ष द्या, करावा परमार्थ अहर्निशे. म्हणजे अहर्निशे परमार्थ करावा वाटणं म्हणजे सत्वगुणाचं लक्षण. कोणत्या गुणाचं लक्षण? बोला गड्या मोकळ्या मानणं. कोणत्या गुणाचं? सत्वगुणाचं लक्षण आहे. ही माणसं सत्वगुणी. आता थोडं लक्ष द्या. आता बघा माझ्याकडं, नवरा बायको कीर्तनला येऊन बसणं, महाराजाची वाट बघणं, हे कोणता गुण झाला? सत्वगुण. दोघं बी नवरा बायको आल्या, परमार्थ करावा वाटणं म्हणजे सत्वगुणाचं लक्षण. कळालं का? आता एक गुण कळाला का? हो बोला की, कळाला का? हा, मग आता पुढचा घ्या, रजोगुण. आता ऐका, कुठं गेलतास? तिकडे तांबड्याच्या इकडं. का? पंगत होती. बरं चल जेवा आता कीर्तनला चल की. नाही काय, मला नाही. अरे पण चल ना, मला जागली व जायचे. अरे पण कीर्तन आहे ना, मला नकोच, निहूच नको मला, मी जेवून आलो आता कीर्तनाला नग. अरे पण नालाय का कीर्तन आमच्या बाका कसं आहे, मला देव आवडत नाही. आमचा देव तिच्याकडे. कळायला लागलंय का माझं? आमचा देव कुणाकडे? तिच्याकडे. म्हणजे बायकोकडे दिलेला आहे. आपण काही तिला आडवीत बी नाही. आणि जा बाबा भजनाला जा, कीर्तनाला जा, काही नाही. म्हणून आम्हाला बाया कधी कधी चहा प्याण्यात येत ना भजनातल्या, आणि मग ती येडं आम्हाला सांगते. आपली तिला मोकळी असते, काय नाही. ध्यानात यायला लागलंय का? असंच व्हायला लागलंय कसं तरी का काय? हा, बिचाऱ्याच्या मनात काय नाही. आता ह्याचा अर्थ लक्षात घ्या. माझ्या का बघा, ह्याचा अर्थ लक्षात घ्या. स्वतः परमार्थ करीत नाही, पण करणाराला आडवीत नाही, रजोगुणी.
आता बघा, स्वतः परमार्थ करतो, दुसऱ्याकडून बी करून घेतो सत्वगुणी. कळायला लागलं का? स्वतः परमार्थ करीत नाही, पण एखादा करीत असेल तर बिचारा त्याला आडवीत नाही, तो रजोगुणी. स्वतः बी करीत नाही आणि दुसऱ्याला बी करू देत नाही, तमोगुणी. लक्षात आलं का? आपण नवजे हरी कीर्तना वा वा आणि का वारी जाता जाना वा 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 त्याच्या पापे जाना आणि महामेरू ठेंगणा. स्वतः बी जात नाही, दुसऱ्याला बी जाऊ देत नाही. जगातला नंबर 1चा मूर्ख नाही, महामूर्ख. कळायला लागले का? एखादा म्हणला ना काय, मला पंगत ठोबर का पुरुषोत्तम महाराज, पुढल्या वर्षी मला पंगत घ्यायची, लगेच शेजारचा मानणार दलिंद्रा. वरी बघ, पावसाचा थेंब नाही आणि लागला पंक्ती घालायला आणि हेन तेन. उष्टी हातान कधी कावळा हाणला नाही. गावाला काय कमी रे? हा, तू लागला पंगत घालायला, आपण दुसरी पंगत घालू. कळायला लागले का माझं बोलणं? हा, ही असल्या अवलादी नरकाला जाणार. सहकार्य करा. बोर नाही ना व्हायला कच्चे हा सांगू म्हणजे नाही ना बोर व्हायला. सत्व गुणाला सहकार्य करा. अहो ऐका, एखादा माणूस पुढं होऊन एखादं काम करीत असेल तर त्याला तुम्ही काय केलं पाहिजे? आपण बोला की सहकार्य केलं पाहिजे. बिचारा चांगलं काम करतोय तर. आणि हे बघा, सहकार्य जर नाही करता आलं तर गप्प बसायचं, पण कमीत कमी करणाराला आडवं यायचं नाही. हा, नाही तर तिथं सुट्टी नाही. मोठ्याचं उदाहरण आहे, आडा आला म्हणून फोडी गेला आणि बळीने आंधळा. हा, त्याच्यामुळं ती शुक्राची बळीची ती अवस्था झाली. तर काही तर ही नाही, लक्षात यायला लागलं. त्याच्यामुळं कधीच चांगल्या कामाला आडवं कोणीच यायचं नाही. ओ नीट ऐकायलात का गाववाले? ऐकायला लागलात का? दादा ऐकायलात का? इकडे महाग दादाला विचारायला लागलोय ना. आपलं दादाने निवांत काही 1 नाही 2 नाही. माझं लक्ष द्यायला लागलंय बोलणं गावाल्याच्या सगळ्या. एक तर चांगलं काम करायचं, नाही करणं झालं तर करणाराला आडवं यायचं नाही. हा, करू द्यायचं. आणि जर तुम्ही मनातून आडवे गेलात तर हे बघा, तुम्हाला वाटतंय आम्ही मधून काड्या केल्या म्हणजे कुणालाच कळत नाही. कुणालाच कळत नाही, पण देवाला कळते. आणि ती कसं आहे, त्याच्यापाशी जरा दम या. देवापाशी काय दम आहे, उग बघत राहतंय. ती पडी घेतो देव, बघू 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 म्हणते, पण वेळ आल्याच्या नंतर काटा काढते. ही ध्यानात ठेवा. लक्षात यायला लागलंय का? हा, ती मग ती अशी वाकडे. हा, आपण म्हणा काय झालं युवाई, मनका मनका नाही देवाचा कण काय तो नष्ट कुचाकुचीचा नाद होता ना तुला. हा, ह्याचं असलं त्याचं तसलं, ह्याचं खालीवरी कर त्याचं खालीवरी कर. मी त्याच्या कशाला नादी लागायला लागलात? कळायला लागलंय का? दलिंदर अवलादीचे आचार्याजवळ जाणार. हा हा, मीठ टाक थोडं. हा, नाही झालं, टाकलं मीठ त्या आचार्यानं. अरे सपक झालं, आपल्या इकडे एवढं सपक जमत नाही. टाक पाणी टाकलं. आळणी झालं, बिघडून देणार आणि येणार आणि इकडून तिकडं तोंड करून बसणार त्याच्याकडं बबल्याकडं आणि तिकडून तिकडं तोंड. त्याला असं हळूच त्याला डोळा हाणणार, आवाज बिघडिणार, निघून जा. ह्या अवलादी आपल्या. लक्षात आलं का नाही? म्हणजे खालीवरीचा नाद आपल्या लोकांनी हायच. माणसं मोठे पण नाद बारीक. विठ्ठल. आणि मग हे असले लोक कुठं जातात? नरकाला जाते. तुकोबाराय म्हणायलेत, माझ्या बोलण्याचं लईच कसं तरी वाटलं असलं तर गाता घ्या आणि बडू घ्या, मला का करायचं? लक्षात आलं का नाही? त्याच्यामुळं कधीच ध्यानात ठेवायचं, खालीवरी करीत राहायचं नाही. आपलं काम आपण प्रामाणिकपणे करायचं. लक्षात आलं? कोणत्या गुणाबद्दल चाललं होतं?
सत्व रज आणि तम. लक्षात आलं. स्वतः परमार्थ करतो, दुसऱ्याकडून बी करून घेतो. करुणी स्मरण करवितो अनिका, करुणी स्मरण करवितो अनिका, तोय झाला दाता नाव जेगी, हो तोय झाला दाता नाव जेगी. करुणी स्मरण करावी अनिका, करुणी दाता नाराजेगी, हो तोय झाला दाता नावजे. राऊंड राऊंड आणला. करोनी स्मरण, करोनीस का करावी अनिका, आणि तोया तोया झाला दाता नाव जगी असे. बरोबर आहे. हा, याचा अर्थ काय की स्वतःही स्मरण करतो आणि दुसऱ्याकडून मी करून घेतो. त्याला सत्वगुणी म्हणतात. कसल्या गुणी म्हणतात? बोला बोला बोला. सत्वगुणी. मग आता मी काय म्हणतोय, उग यांना खाण्यापेक्षा आपल्या कामाचा कोणता ह्या तिघातला ते बघू. बरोबर आहे का नाही? मग आपल्या कामाचा सिद्धेश्वर महाराज कोणता वाटायला? सत्वगुण. आपल्या कामाचा कोणता? सत्वगुण आपल्या कामाचा आहे. मग आता सत्वगुणी माणसं कोण? तर सरळ सरळ कसं आहे, परमार्थ जे करतात ते सत्वगुणी काय करतात? कारण तुकोबरायचं प्रमाण दिलंय मी पुरुषोत्तम महाराज. तुका म्हणे येते सत्वाचे सामर्थ्य आणि करावा परमार्थ अहर्निशी. अहर्निशी म्हणजे दादा रात्रंदिवस परमार्थ करावा वाटणं महाराज, त्याला काय म्हणतात? सत्वगुणी. बरोबर आहे का नाही? मग आता व्यवहार असा आहे. कसा? समजा एखादा माणूस चांगला असेल, चांगला माणूस आहे, तर ही संत आणि शास्त्र, संताचा आणि शास्त्राचा चष्मा वेगळा आहे. हो, ऐकायलात का? आणि महाराज तुमचा माझा चष्मा वेगळा आहे आणि शास्त्राचा चष्मा कसला आहे? वेगळा आहे. चष्माच वेगळा आहे महाराज. आपल्यात आणि त्यांच्या चष्म्यात लई अंतर आहे. कसं आहे, आता ही माऊली आपल्याकडे, बरोबर आहे का नाही? आपल्या भागातला प्रसिद्ध वादक आहे आणि स्वभाव ही ती सगळं जुळतं मिळते. बरोबर आहे का नाही? आणि हसून खेळून जीवन आहे. आता ह्या माऊलीनं किती बी पकवाज वाजविला इथं, ह्या असा पकवाजन, मी आसन, मी तसं करतो, ही करतो, माणसं म्हणणार अरे काय वाजवितोय रा, लयच नंबर एक आहे ना, माऊली म्हणजे माऊलीच आहे ही लोक म्हणणार. पण बिलं काढायच्या टायमाला माऊलीच्या नावानं 0 बिल निघतंय, महादेव खोट्याच्या नावानं बिलं निघते. लक्षात, महादेवच नाव आहे वडिलाचं, कुणाच्या नावानं निघते? लक्षात यायला लागले का माझं? आरती मयूर भयाचा लय वेगळा कचका. मयूर भयाचं किती बी लोकांनी कौतुक करू, बिल सोमनाथ बड्याच्या नावानं निघते. लक्षात यायला लागलंय का माझं बोलणं? याचा अर्थ एकच आहे की तिथं संत वेगळ्या चष्म्यानं आणि आपण वेगळ्या चष्म्यानं बघतो. आपण म्हणणार काय माणूस आहे, अरे हे साठे महाराजानं काय कीर्तन केलं र, नंबर 1 कीर्तन केलं. पण संत म्हणतेत नाही नाही. कोण साठे महाराज? ओळखीत नाहीत आम्ही. हसला साठे महाराज, आम्हाला त्याची ओळखच नाही. धन्य माता पिता दयाचे या, धन्य माता पिता आपुली हिता सहसी जागता, आपुली हिता सहसी जागता, आपुली हिता हिता सहसी जागता जागता, आपुली हिता सहसी 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 जागता. धन्य माता पिता दयाची या, धन्य माता पिता दयाची या, धन्य माता पिता दया, धन्य माता पिता दयाची या, धन्य माता पिता दयाची या, धन्य माता पिता दयाची या.
कन्या पुत्र होती रे सात्विक होळी कन्या पुत्र होती रे सात्विक होळी कन्या पुत्र होती रे व्यवहार वेगळा आहे, माझ्याकडे लक्ष द्या. व्यवहार असा आहे काय, व्यवहार म्हणतो आम्ही त्यांना मानित नाही. कुणाला? व्यक्तीला. मग आम्ही मानतो कुणाला? त्याच्या. हा मी मग काळं पांढरं करू का? गावाकडे जाऊ का? मी तुम्ही काहीच बोलत नाहीत राव, काहीतरी बोलत. अहो व्यवहारातली लोक आपल्याला मानणार आहेत, पण संत आपल्याला मुजीत आहेत का? नाही. समजा हे टॉपदार आहेत, इकडे हे टॉपदार आहेत, ह्याने किती बी जागा घालून इथं नाचू द्या, बिल त्यांच्या नावानं निघत नाहीत. बिल काढताना तुमच्या माईच्या नावानं बिल निघत आहे. लक्षात यायला लागलंय का ना? बिल कुणाचे निघत आहेत? नाही का? चुकीचं आहे का माझं? ह्यांनी बी किती बिल निघत नाही ना ह्यांच्या नावानं, ह्यांच्यात माईच्या नावानं बिल निघत आहेत. कळायला लागलंय का? काय चुकीचं बोलायला लागलोय का? आता भाषात आपली अशीच आहे, त्याला काय करावं? बरोबर आहे का नाही? बिल निघायच्या टायमाला माईच्या बापाच्या नावानं बिल निघतेत, तुमच्या नावानं बिलच निघत नाही. गोयंदानं कसला बी पकवा वाजू द्या, काय बी करू द्या, बिल बापाच्या नावानं निघत. चुकीचं आहे का सांगा माझं बोलणं? ही पद्धत अशी जुन्या लोकात. हे बघा, दोन गोष्टी त्या महाराज भाऊ, दोन गोष्टी त्या. माणूस किती बी मोठा असू द्या, गावाकडे आला की त्याला त्याच्या बापाच्या नावानं ओळखीनं. 3 करून 3 मकरध्वजाच्या दर्शनात काल्या दिवशी मुंबईला राहणारा SP झालेला आला की नमस्कार नमस्कार, की माणसं ती SP, पण माणसं त्याला SP साहेब नाही म्हणणार. अरे ही बांधासाचा आपल्या, ही कुणाचा आहे? ही बांधासाचा आपल्या. बांधास सकाता त्याचा नातू, म्हणजे ही अशी लांबन चलती. म्हणजे माणसाला ओळखीत माय बापाच्या नावानं गावात. आणि तुम्ही किती बी कलेक्टर व्हा तिकडं, सासरवाडीला गेलात की बायकोच्या नावानं ओळखी नाही. हे आमच्या गुडीचा नावरा, हे असली बोंब आहे. तुम्हाला तिकडे महाराजन पिपा असलं काही नसतंय, ती गुडीचा नावरा आणि सोनीचा नावरा. लक्षात यायला लागले? ही पद्धतच निराळी आहे. कळायला लागले का माझं बोलणं? हा, त्याच्यामुळे हा बघा, बिल कुणाच्या नावानं निघतेत? हा, माईच्या बापाच्या नावानं. हो, धन्य त्याची माय, धन्य त्याचा बाप, धन्य त्याची माय, धन्य त्याचा बाप, अंगे अनुताप हरीच्या नामे, धन्य त्याची माय, धन्य त्याचा बाप, आणि अंगे अनुताप हरीच्या नामे. हा, लक्ष द्यायचं, लक्ष देत नाहीत तुम्ही काय. धन्य त्याची माय प्रसवली, नारायण गाय नारायण ध्याय, नारायण गाय नारायण ध्याय, धन्य त्याची माय कुणाच्या नावानं बिल निघते? आई बापाच्या नावानं बिल निघते. म्हणून ह्या का ध्यानात ठेवा. इकडे बघा सगळेजण, आपल्या मायबापाकडून किती बी काही एखाद्या वेळेला चुकलं, कमी जास्त झालं, तरी मायबापाचं सहन करायचं, कारण बिल त्यांच्या नावानं निघते. कळायला लागले का? नाही, ह्या बघा, कमी जास्त होत असते, काही नसते, म्हातारपणात वयामानानं होत असते. हां, मी बायाली दोष देत नाही. बायाली बिचारायली माहिती नसते की आपल्या नवऱ्यासाठी ह्या सासू सासऱ्यांनी किती कष्ट केलेले. चुकीचं का बा माझं बोलून? मला खरं सांगा भाऊ, मला तुम्ही खरं सांगा, आपल्या बायकोला आपली बहीण एखाद्याच्या घरी दिली, आपल्या बहिणीला काय माहिती की तिच्या सासू सासऱ्यांनी तिच्या नवऱ्यासाठी किती दगडं फोडलेली ती माहिती का? बोला की नाही. त्याच्यामुळे आपल्या बायकोला तरी माहिती का आपल्या मायबापाने आपल्यासाठी काय काय केले ती नाही. त्याच्यामुळं ध्यानात ठेवायचं. काय त्या बाईला मी दोष देत नाही, बायाचं कमी जास्त तसं. माणसं म्हणते बायाला बेकार, येड्याचा बाजार. परवा दिवशी एक जण मला म्हणला, काय हाडळ लागलेली बरी पण बाई लागून आहे रे बाबा.
येडे ते. हो ना, आमची सकाळी भांडणं झाली नवरा बायकोची. मी म्हणलं मला समजूतदार बाई बरोबर लग्न करायचं होतं. समजूतदार या संग लग्नच करा, मला समजूतदार बायको बरोबर लग्न करायचं होतं. आमची बायको म्हणली समजूतदार बाईनं तुमच्या संग लग्नच केलं नसतं. मी म्हणलं बस मला एवढंच ऐकायचं होतं. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद, ज्यांना कळलं नाही त्यांनी तांबड्याच्या इथं जेवायचा डबल एकदा. लक्षात आलं का? कळायला लागले का काही थोडं फरक आहे? काय करा, बाई बेकार नसतीच. तुम्ही ध्यान देऊन ऐका, बाई एवढं सॉफ्ट या जगात कुठलंच पात्र नाही. लईच बाईचं जीवन सरळ, फक्त बाईचं मन ओळखीत आलं पाहिजे. कळायला लागले का? ज्याला बाईचं मन ओळखीत आलं त्याचा संसार सुखाचाच आहे. बायाची मन ओळखायला हॅन होचा काळ गेलेला आहे. हॅन हो नाही, ती होतं एक काळ मिशा ठोन रुबाबन तीन, आता नाही. हा ती होतं बे हे चाल रांग लावीन, आता फक्त म्हणायला आहे. लक्षात आलं का नाही? हा आता रांग नाही काय नाही काय नाही. आयती बी भेटली तरी लय झाला आता. लक्षात आलं का नाही? हा ती बी पंचायत आहे आता. नाही नाही त्याचं ओके. येडे तसं नाही. मी हेन मी होन हे करीन आणि ते करीनच आता काळ राहिला का भाऊ सांगा बरं? नाही नाही, आता सरास माणसं बायकोला पिलू म्हणायला लागले, त्याच्यामुळं ती काळ गेलेला आहे आता. हा चांगले भजने बायकोला पिलू म्हणतात राव. का आता येड्याचा काय करायचं सांगा बरं? त्याच्यामुळे बाई वाईट नाहीच, बाई एवढं चांगलं जीवनच कुणाचं नाही. लयच बाईचं जीवन चांगलं आहे. काही नाही महाराज, बाईला लाग फक्त तिचं मन ओळखीत आलं पाहिजे. हां 200 साडी जर 200ची बी घातली, तिनं काही म्हणायची अजून आज लयचो हे नंबर एकच काम आहे झालं. बाई नटून 9 दिवस तीच साडी घालणार. तिला फक्त तिचं मन ओळखीत आलं पाहिजे. हां आणि बायाची दुसरी एक खोड आहे, कोणती माहिती का? समजा आता ही आमची चाटे मामा चारदर येऊन आले, बरोबर आहे का नाही? आता ह्यांनी सरळ सांगितलं 9 ते 11चा टाईम आहे. किंवा आमचे इंद्रबांजी मुंडे आपले हे चिखलबीडून आले, चिखलबीडून इथं यायला किती वेळ लागते? अर्धा तास. आणि चारदर येऊन धरायला अर्धा तास काही हरकत आहे का? मग आता चारदर येऊन येताना सांगून आले, किंवा चिखलबीडून तांदळे महाराज सांगून आले काय की 9 ते 11चा टाईम आहे, 11:30पर्यंत मी बोल चला की घरी येतो. पण आता तिला कुणी सांगावा साठे महाराजाला नाद आहे कीर्तनाचा, 11:30पर्यंत कीर्तनच केलं म्हणून. कीर्तन 11:30पर्यंत रुस्तुम तात्या ऐकायला लागलं. कीर्तन 11:30पर्यंत चाललं. मग आता ही नांदे महाराज सांगून आलता काय 11:30ला येतो म्हणून. इथं 11:30 भैरवीन 3 मला भजनाचा नाद सगळ्याला म्हणू दे, आणि ही सगळं 11:30 जागे वाढले. मग आता साहजिकच घरी जायला 12 वाजले म्हणले, घरी बी किती वाजणार आहेत? बायकोच्या तोंडावर साहजिक किती वाजलेले असणार? 12. मग आता मला सांगा, तिची एक सिस्टीम आहे, दरवाजा उघडला की फुगणार. पहिल्या बाकरी फुगायच्या, आता बाया फुगायच्यात. लक्षात यायला लागले का? हां आज तिची सिस्टीम, दरवाजा उघडला की अशी करणार बाई. तुम्हाला चहा विचारणार नाही, पाणी नाही, काय नाही काय नाही. मग त्याला माणूस जाणकार माझ्यासारखा असा रंगील माणूस पाहिजे. कसं असतंय इकडं बघा. मग ती मध्ये गेलं घरात की एक सिस्टीम सांगतो तुम्हाला. अर्धा तास तर उशीर झालाय, बाई कशी घुमवायची ध्यानात ठेवा. तू फक्त हे टाकू नको, बाई कशी घुमवावी साठे महाराज असं काही टाकू नको. बोंबा बोंबा इकडं बघा. आता बायकोला कसं घुमवायचं इकडे बघा. आता इकडे बघा, हे बाय बा झालं रे बस हो. हां इकडे बघा. आता मग ती इकडे बघा, बाईला असं कसं घुमवायचं माझ्या लक्ष द्या. मग आता घरात पाऊल टाकला की बायको तर बोला की राव थोडं हा फुगलेली. मग असा दार उघडलं आणि पाऊल टाकला की आपलं आपणच सुरू करायचं. एकट्यात नांदे महाराजांनी बोलायला सुरू करायचं, एकट्याच ना, मागं पुढं नाही. तिथं माणूस नाही. पाऊल टाकला आणि बायको फुगलेली दिसली इथून सुरू करायचं एकट्यानंच. काही घेणं नाही देणं. तुम्ही आधी ऐका तर खरं ना, सुरू करायचं.
साठे महाराजाचं कीर्तन होतं चिंचवणला. लयच भारी कीर्तन झालं. गडबडीने निघालो तुझा बाप भेटला. मोय अण्णा आलते का काय? हे हातुटी लक्ष द्यायला लागले का? बाई महाग फिरून म्हणणार मोय अण्णा आलते का काय? कोण आहे? काय म्हणले हो अण्णा? काय म्हणले? पाणी आण सांगतो, पाणी आण. एवढ्या उशिरा असते काय? इज्जत गेल्यावर असते काय? तुम्ही तिकडे मी मगापासून हातवरी करून मी जाऊ द्या मला काय करा. हसण्याच्या नादात बरोबर आहे का नाही? काही कायला हसताच्या नाही, काही काय असे हसते. इकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. मग ते मोय अण्णा काय म्हणले? इथून आलतं ना. अण्णा काय म्हणले? पाणी आण, पाणी आण, पाणी घेऊन. मग अण्णा काय म्हणले? अण्णाला राम राम घालूस तर तुझी माय आका बी होती का काय? तवर तर निम शांत होते, गोड होते. जिकडे तिकडे हे असं घुलून घुलून संसार कडीला काढावं लागतोय. लक्षात यायला लागले का नाही? हां, फक्त मन ओळखीत आलं पाहिजे. मी असं करेन, मी फलानं करेन. तसलं राहिलंच नाही आता. आता तसलं काही राहिलंय का? अजिबात नाही महाराज. एक जणाचं लग्न जमलं आणि लग्न जमल्याच्या नंतर ज्योती नावाची पोरगीन लग्न जमलं आणि हातावर नाव काढायची पद्धत काढली. ज्योती नाव काढतो म्हणला हातावर आणि ज्योती नाव काढीत काढीतच तिचा फोन आला, मला काही तू आवडत नाहीस, मला तुझ्या संग लग्न करायचं नाही. ते नाव काढणारा म्हणला पुढं बाल्या ज्योतिबा आपलं कुळदैवत आहे. मला काय करावं? अंतिम म्हणतात माझं प्रेम आहे फलानं. ह्या जगात आपले मायबाप सोडले तर कोणी प्रेम करीत नाही. लक्षात आलं? इकडे आता माझ्याकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. आपण मी जर ठरवलं तर इंदुरीकरांच्या पोटावर पाय देऊ शकतो मी. लक्षात आलं का नाही? पण जगायला एखादा गरीब जगू द्या, जाऊ द्या. इकडे लक्ष द्या, थपटाका मुद्द्याकडे लक्ष द्या. अशी फवारणी करावं लागते म्हणजे किडी मरत येत जरा. लक्षात आलं का नाही? हां, इकडे लक्ष द्या. कुठवर आलत? हा, कोणतरी म्हणलं तांबड्याच्या पंक्ती बसतो आलं मी. कसं आपला मुद्दा आहे की बिल कुणाच्या नावाने निघत येत? पोराव कुणाच्या नावाने निघत येत? मायबापाच्या नावाने निघत. म्हणून ध्यानात ठेवा. आजच्या कीर्तनातून एवढं शिकून घ्या की मायबापाला बायकोच ऐकून चुकून बी दुखवायचं नाही. काही नाही महाराज, मायबापाकडून काही कमी जास्त होत्या माऊली, काही नाही टेन्शन घ्यायचं. मायबापाला दुखवीत बसायचं नाही. बिल त्यांच्या नावाने निघत. देवाच्या मागं 2 चोर लागले. कुणाच्या मागं? देवाच्या. आणि जीच परमात्मा पळाले ते आरणभिंडीला संत राहत होते शेणा महाराज, त्यांच्या तिथे गेले. बरोबर आहे का नाही? महाराज नाही तरी हो म्हणतात नाही, काय नाही. सावता महाराज गेले मळ्यात. देवा म्हणले काय? हा लपव बरं. सावता मला लपव म्हणले. काय झालं देवा? हा बाबा चोर लागलेत महाग. हा म्हणले मग ऊसात लपानं? नाही नाही नाही, चोर लय खतरा आहेत म्हणले. एका चोराचं नाव ज्ञान आहे आणि दुसऱ्या चोराचं नाव नाम आहे. ज्ञान दाखवतं, नामा कळतं. म्हणले मग काय करावं? जागा ओरिजिनल पाहिजे. इळा घेतला, छाती फाडली, साठविला दाता त्रैलोक्याचा. इळा घेतला आणि छाती फाडली आणि हृदयात कुणाला साठविलं? बोला की भाऊ. देवाला हृदयात साठविलं. साठविला दाता त्रैलोक्याचा म्हणजे देवाला हृदयात साठविलं. कुणी? बोला पटकन आता. सावता महाराजांनी. बरोबर आहे का नाही? मग बिल काढणारे नामदेवरायच होते ना. बिल छापले. हा मग कुणी लिहिलाय? नामदेवरायने. बिल छापणारे नामदेवराय होते ना. नामदेवरायाच्या डोळ्यात एकच हे घडलं होतं ना बा. नामदेवरायाला भैरू महाराज माहीत होतं ना. मग नामदेवरायने म्हणाय पाहिजे होतं ना काय? सावता महाराजाच्या नावानं बिल काढा. नाही. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, माता धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, माता धन्य त्याचा पिता. साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा. कुणाच्या नावानं बिल निघलं? आईच्या वडिलाच्या. ज्ञानोबराय एवढे उपकार आहेत का कुणाचे?
11 नाही 10:30. ज्ञानोबा एवढे उपकार आहेत का कुणाचे? नाही. मग ज्ञानोबारायांनी नवनाथ महाराज समाधी ज्या वेळेला घेतली, कुणी? ज्ञानोबारायांनी समाधी पुरुषोत्तम महाराज घेतली त्यावेळेला सगळं जग रडत होतं. आणि सगळं जग रडत असताना समाधी दिली, बाहेर आले देव रडायला लागले. निवृत्तीनाथाच्या गळ्यात मिठी मारली, पण शेवटी निवृत्तीने बाहेर आणले गोपाळ. देवाला बाहेर आणलं मग. आणि जिच देव रडायला लागले त्या रडण्याला सीमाच नाही. मोठमोठ्याने देव रडायला लागले. मग देव रडत असताना रुक्मिणी आईसाहेब तिथं आल्या आणि रुक्मिणी आईसाहेब म्हणायला लागल्या, देवा. म्हणले काय? सगळं जग रडू लागलं म्हणजे डोळे पुसणं तुमचं काम आहे, तुम्ही का रडतात? त्यावेळेला देवाचे डोळे भरून आले आणि देवानं सांगितलं, रुक्मिणी. देव म्हणाले, देव म्हणती रुक्मिणी हा एकच योगी देखिला नयनी, हेच ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याशी. धन्य धन्य धरातळी जो याची दृष्टी न्याहाळी, तो वाहत येईल. समाधी महिमा सांगावी, तो वाहत येईल टाळी वैकुंठ भुवनाशी. जो करील याची यात्रा तो तारील सकळ ही गोत्रा, सकळ ही कुळे पवित्रा. याचे निदर्शने होती. हे ऐकल्याबरोबर का रडता म्हणणारे रुक्मिणी सुद्धा ढसा ढसा रडायला लागली. आणि मग रुक्मिणीचे शब्द आहेत, मने धन्य धन्य जयाची कुशी ज्ञान दे जन्मले. धन्य धन्य जयाची कुशी ज्ञान देव जन्मले. धन्य धन्य जयाची कुशी ज्ञान देव जन्मले. धन्य धन्य जयाची कुशी ज्ञान देव जन्मले. ऐसे सांगता हरी ज्ञान देव जन्मले. धन्य धन्य दयाची खुशी ज्ञान देव जन्मले. म्हणजे एवढं बी ज्ञानोबारायांनी संप्रदायावर जगावर उपकार केले तरी बिल त्यांच्या नावचं नाहीच निघलं. तुम्ही ऐकायला लागलात का नाही? देवानं रुक्मिणी विचारलं का रडतात? त्यावेळेला रुक्मिणी म्हणायला लागली, देवा ऐसे सांगता हरीशी प्रेम हो संडले रुक्मिणीशी. रडायला लागली आणि रडता रडता रुक्मिणी बोलून गेली, देवा म्हणे धन्य धन्य जयाची कुशी ज्ञानदेव जन्मले. धन्य माता पिता तया. कळायला लागले का? हो. म्हणजे कसं आहे, माय बापाशिवाय ह्या जगात काहीच नाही. कळायला लागले का नाही? हा, आपले मायबाप ती मायबाप आहे, दुसरं कोणी नाही. आता बघा, ज्यांचं पुण्यस्मरण आता नेमकं आपल्या सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी असते 26 तारखेला, म्हणजे भगवान बाबाचं, बरोबर. ती आता उगं पुण्यतिथी बी आहे, ओघानं आलाय म्हणून सांगतो. कसं आहे, भगवान बाबाची आई वारली. कुणाची? भगवान बाबाची आई वारली. आणि आई वारल्याच्या नंतर वामन भाऊला निरोप गेला आणि वामन भाऊ गहिनीनाथ गडावून टांग्यात बसून गडबडीनं आले. सगळे लोक पाया पडत होते, पायाचं दर्शन घ्यायचे पुढं चालायचे, पायाचं दर्शन घ्यायचे पुढं चालायचे. वामन भाऊजी आले आणि भाग्या म्हणून मोठ्याने, ती अधिकार तेवढा होता, गळ्यात मिठी मारली आणि रडायला लागले. म्हणले दर्शन घ्या दर्शन घ्या. आणि जीच वामन भाऊ गेले, पायावर दर्शन करायचं सोडून दिलं आणि माईच्या पोटाजवळ गेले आणि पोटावर असं मस्तक ठेवलं. लोक म्हणले भाऊ, म्हणले काय वेगळंच कसं काय? म्हणले काय, सगळे लोक पायाचं दर्शन घेत, तुम्ही पोटाचं? वामन भाऊचे डोळे भरून आले. म्हणले वामन भाऊ म्हणले, अरे येड्या हो, ही भगवान बाबाजी आपल्याला दिसायला लागले. त्या माईचं पोट एवढं पवित्र आहे, ह्या पोटातून भगवान बाबाचा जन्म झाला म्हणून पोटाचं दर्शन घेतलं. म्हणजे याचा अर्थ धन्य माता पिता तयाची. सुंदरपणाची साम्यता वा कायमी वर्णू आता. वा तुकया बंधू मने रे अच्युता.
क्या बात आहे. धन्य ही तुकडा, धन्य ते माता पिता प्रसवली. आधीचे 3 तुकडे ऐका ना, मला बी कसं तरीच होतं, बरोबर आहे का नाही. हा, पण धन्य ते माता प्रसवली ही महत्वाचा तुकडा आहे की माय आणि बाप त्याचे हे महत्वाचे असतात. म्हणून मायबापाच्याच नावानं बिलं निघत येत, आपल्या नावानं बिलच निघत नाहीत. म्हणून आता लक्ष द्या. आता धन्य माता पिता तयाचे झालं. आता अलीकडचं घ्या. आपुलिया हिता जो असे जागता. मी म्हणजे पदापदाचं चिंतन करून देणार तुम्हाला अभंगाच्या. आता माझ्याकडे लक्ष द्या. तुम्हाला बोर नाही व्हायला, व्यवस्थित चाललं नाही व्यवस्थित, ओके. हा मग काय नाही, इकडे लक्ष द्या. आता बघा, आता पुरुषोत्तम महाराज कसं आहे, आपुलिया शब्दाचा अर्थ करत असताना ज्याच्या तिचे अर्थ काढण्याची पद्धत निराळी, आमची पद्धत निराळी. इकडे बघा, आपुलिया शब्दाचा ऊर्जेने अर्थ करून दिला. काय आपला कोण, कुणाला म्हणायचं आपला. आपला शब्द तुम्ही ज्याला आपलं म्हणतात ती खरंच आपलेत का, एकदा चेक करा बरं. हा, तुम्ही ज्याला आपलं म्हणायला लागला ती खरंच आपलेत का, एकदा चेक कराय. काय अडचण आहे का. कीर्तन झालं की त्याला फोन करायचा थोड्या वेळानं, जी लईच तुम्हाला जिव्हाळ्याचा वाटतोय त्याला. आरती कापूस घालूच तर 2-3 लाख रुपये पाहिजे होते. आवाज आहे नाही रे, सकाळी लावतो, रेंज नाही रेंज. हे आपल्या अवलादीत, ह्याला आपलं म्हणतात तुम्ही. अरे हे आपले नाही तर ही फक्त आपलेपणाचं आव्हान आणणारे. संकट काळी जो उपयोगाला येतो तो आपला. कळायला लागले का. हा कोणी हे बघा, अजून एक सांगतो. आपला मित्र चुकलाय हे माहीत असून सुद्धा त्याच्या पाठीमागं उभं राहणं म्हणजे आपला. कळालं का माझं बोल. हा, असं ते समजा माझी एखादी गोष्ट, ह्या एक कसं आहे महाराज, आता एक पद्धत सांगतो. आपल्या माणसाचं कौतुक हे 4 चौघात करायचं आणि चुका एकांतात सांगायच्या. तुमचा अधिकार आहे ना. समजा पुरुषोत्तम महाराजांचा तुमचा सगळ्याचा, बाकीच्या कीर्तनकाराचं सोडून द्या, पण मी तुम्हाला आपलं समजितो, तुम्ही मला आपलं म्हणतात बाबा, बरोबर आहे का नाही. मग ही जर तुम्ही एवढी आपुलकी ठेवीत असाल, माझी एखादी गोष्ट चुकली तर पुरुषोत्तम महाराजाला, विष्णू महाराजाला, रुस्तुमदाकी महाराजाला अधिकार आहे सांगण्याचा. अधिकार आहे. आमच्या दादाला अधिकार आहे सांगण्याचा. महाराज काय हे आपलं हे चुकायला लागलंय, पण हे कुठं सांगायचं, बैठकीत. पण इथं नाही, आमचा साठे महाराज नंबर 1 झाला आता. कळायला लागलंय का. एखादा म्हणला बी ती मुद्दा जरा चुकीचा नाही, ती बरोबर आहे, प्रमाण दिलं तर त्यांनी, आणि मग बैठकीत गेल्यावर सांगायचं तूही. कळायला लागलंय का नाही. हा, तू ही प्रमाण असं आहे, ती असं करावं लागेल आपल्याला. लक्षात द्या. हे कुठं सांगायचं, हे कुठं सांगायचं, हे बैठकीत एकांतात सांगायचं ना. आपल्या अवलादी ती पहिल्यापासून नालायक, माणसात बोलणार. लक्षात यायला लागले. माणसात चुकून बी बोलायचं नाही. मग आपण आपल्या माणसाचा अपमान करायचा म्हणले, आपली कोण नेमकी. ऐकायला लागलात का. आपले कोण आहेत नेमके, लक्षात यायला लागले का. मग ज्ञानोबराची भाषा वापरून आपला शब्दाचा अर्थ काढतो. ज्ञानोबराय म्हणतात काय, आपुले जे साचे ते कल्पांतीही नवचे. कल्पाचा अंत झाला तरी साथ सोडित नाही तो आपला. आणि असा एकच आहे अंतकाळीचा. आणि तुका म्हणे विठू धरा, अजून तुका म्हणे तुझं सोडविना कोणी हे का चक्र पाणी वाचून. म्हणजे आता असा शेवटपर्यंत साथ देणारा कोण आहे, देव. मग आपल्या शब्दाचा अर्थ निघाला देव. आपुलिया शब्दाचा अर्थ काय निघाला, देव निघाला का काही शंका आहे महाराज. आपुलियाचा ओवी सांगितले तुम्हाला, प्रमाण सांगितले. म्हणजे माझ्या तरी नजरेनं आपुलिया शब्दाचा अर्थ निघाला देव. काय अर्थ निघाला, देव. आता हित शब्दाचा अर्थ काढू. हित शब्दाचा तर जाहीर अर्थ आहे, हित ते करावे देवाचे चिंतन. कळालं. आणि जागता शब्दाचा अर्थ जागा. तो तर सरळच आहे, जागता म्हणजे जागा. मग आता थोडं लक्ष द्या दादा, थोडं लक्ष द्या. बघा आता इकडे बघा. आपुलिया म्हणजे देव, हित म्हणजे चिंतन, आणि जागता म्हणजे जागा. म्हणजे देवाचं चिंतन करण्यासाठी जो कायमस्वरूपी जागा. मगाचा आठवा तुका म्हणे ते सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ आहारनिशी. परमार्थ करावा वाटतो. देवाचं चिंतन करण्यासाठी जो जागा सत्वगुणी धन्य माता पिता तयार. लक्षात आलं का माझं बोलणं. त्याचे मायबाप धन्य. मग तो कोणत्या कुळातला आहे,
कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक 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 हयाचा हरिका वाटे देवा हयाचा हरिका वाटे देवा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुमाई कुमाई विठो पार युवराज महाराज तसं मुसम धरायचे संपन्न तसं बरोबर आहे का नाही? आता इकडे लक्ष द्या माझ्या का बघा. आपला मुद्दा सात्विक जर असेल तर त्याचे मायबाप बोला की धन्य. सात्विक जर असेल तर त्याचे मायबाप धन्य. मग त्याच्या कुळाचा विचार करायचा नाही. याता याती धर्म नाही विष्णुदासा निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. हा कबीर मोमीन लतिफा मुसलमान आणि शेना नाही जाण परमभक्त. म्हणजे याचा अर्थ काय की जात कुळ संप्रदायाला मान्य नाही. कळायला लागले का बोल? हा मग त्याचा कुळ कोणतं काही घेणं देणं नाही. जात कोणती काही घेणं देणं नाही. कन्या का पुत्र आहे ह्याच्याशी बी काही घेणं देणं नाही. फक्त सात्विक महत्वाचा शब्द आहे. उत्तम त्या याती देवा शरण अनन्य गती. नाही तरी आता ही मकरध्वज महाराज आहे कुणाची इथे ब्रह्मचार्याचं पोरग ही. हा ही देव तुमचा कुणाचा देव आहे? हो हा हनुमंताचा म्हणजे संन्यासाचाच देव आहे ना तुमचा. हा हा आता लक्षात घ्या. मग आता ह्या मकरध्वज महाराजाच्या बापाला कुणाला म्हणजे हनुमंतराय जात कोणती होती? बोला आता. हा नादच आहे माणसाली तर बोला चला. हा नाही नाही बारीक नाद जी आहेत ती ह्या सांगा ह्यांची जात कोणती? हा अरे तुमच्या देवाची जात कोणती? माकडाची वानराची कशाची? हा लक्षात द्या ना ती राहू द्या आपलं पटांगाला बघू बरोबर आहे का नाही? हा इकडे लक्ष द्या. पण आता मी हनुमंताच्या बाबतीत सांगतो नीट ऐका. नाथ महाराजाची ओवी काय येऊन जन्मला मरकट पण तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. पुढचा आहे का हनुमंते म्हणावया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे? आहे का असा एखादा पापी की हनुमंतरायाला कनिष्ठ समजिणारा? हा अरे कोण्या बी गावात त्याचा एक प्लॉट आहेच नाही काय? इथं तर बापल्याकाच्या दोघाची बी प्लॉटिंग आहे. लक्षात यायला लागले का ना? कोण्या बी गावात जा बर त्याच्या प्लॉट मध्ये अतिक्रमण करण्याची कुणाची हिंमत? हा काय हिंमत आहे कुणाची महाराज? पत्र उचलायची हिंमत नाही. हा चला हे असलंय महाराज. म्हणून कुळ महत्वाचं नाही. यातायाती धर्म नाही विष्णुदासा यातायाती धर्म नाही विष्णुदासा निर्णय तो ऐसा वेदशास्त्रे निर्णय तो ऐसा वेदशास्त्रे. यातायाती धर्म नाही विष्णुदासा. विष्णुदासाला काही नसावा.
निर्णय तो ऐसा वेद शास्त्र वेद हे बरा वेदातन शास्त्राचा निर्णय की जातीवाद संप्रदायात नसला पाहिजे. तुका म्हणे याती हो का तयाची भलती हो का तयाची भलती तुका म्हणे याती हो का तयाची भलती हो तयाची भलती हो तुका म्हणे याती आणि हो का तयाची भलती. कोणती जात आहे कोणतं कुळ आहे तुका म्हणे नाही जाती सवे काम ज्याचे मुखी नाम तोची धन्य. आमच्या मिहुनी बी चांगली कीर्तन करते तिचं ठवा आता नाही तर मग ही पट्टी महागारी द्या. अरे का बिघडलास तू सकाराम का काय तुला काही कळत का नाही. आणि आमचा साडू बी चांगला म्हणतोय म्हण तू रविवारी बोलव त्याला इकडे सप्त्याला कुठं बोलवायला लागला तू ह्या साडूला. पाहुण्या रावळ्यावर कीर्तन भजन नसते तर त्याच्या वक्तृत्वावर कलेवर असते. लक्ष द्यायला लागले का नाही कळायला लागले का माझं बोलणं. हा इकडे लक्ष द्या आता माझ्याकडे लक्ष द्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कुळ कोणतंय जात कोणती घेणं देणं नाही. सात्विकता महत्वाची. काय महत्वाची. सात्विक जर असेल तू कुळी कन्या पुत्र कन्या असू द्या नाही तर पुत्र असू दे विष्णुदादा पण सात्विक ना मग तयाचा हरिक वाटी देवा. थोडे एक 5 मिनिटं 10 मिनिट पुढे गेलं जमन का. माझ्या 2 चरण राहिलेत म्हणजे कसं आहे मला बी ती फिटिंग झाली वाटत नाही सगळं क्लिअर झाल्याशिवाय. घेऊ का महाराज त्याच बजेटमध्ये घेतो थोडे म्हणजे ताण नको कमिटीला बी म्हणून म्हणायला लागलो आधीच बरोबर आहे का नाही. इकडे लक्ष द्या. एक 5 ते 10 मिनिट. आता आपले लोक खरंच सात्विक आहेत का सांगा बरं. सात्विक आहेत का. मी धारूरला राहायला आहे. सकाळी सकाळी एक माणूस आमच्या घरी आला. सकाळी सकाळी बायको रांगोळ काढत होती. बायकोला म्हणला कुठं गेला महाराज. ती म्हणली झोपले तर उठव त्याला. बायको आली म्हणली माय कोणतरी अरे तुरं बोलायला लागले. मला नक्की गावातले अवलाद असणार नक्की सोनेमयाचं असणार आहे म्हणलं. अरे तुरं आपल्याला दुसरं कोणी बोलूच शकत नाही मला माहिती नाही बरोबर आहे का नाही. हा मी गेलो उठलो बाहेर गेलो तर आमच्यात लासुरबा दादा होता. आमच्यात लासुरबा दादा बघितलं म्यानलं दादा काय झालं सांगायसारखंच नाही म्हणला. म्हणलं पण दादा झालं काय. मी लुंगीवर होतो धोतर घाल म्हणला. म्हणलं का गावाकडे चल. अरे म्हणलं झालं काय दादा गावाकडे चल म्हणला तू. अरे म्हणलं झालं काय चल म्हणला. माझ्या डोक्यात नक्की गावातलं कोणतरी भावकीतलं माणूस गच केलं मेलेलं तेव्हा एवढा आंबट व्हायला लागलाय. अरे म्हणलं दादा मला नीट सांग नेमकं झालंय काय. म्हणला ते आपल्या शेजार नारायण तात्या. म्हणलं हो त्याचं काय झालं रे. काय नाही म्हणला त्यानं बोर घेतलाय म्हणला. म्हणलं मग त्यानं बोर घेतला तुला आंबट व्हाय काय झालं. लईच पाणी लागलं रे म्हणला. लईच पाणी लागलं पाणीच बंद व्हाय नाही म्हणला. लईच पाणी म्हणलं मग मी गावाकडे येऊन काय करू तू पाणी सांग. म्हणलं मला पाणी कळत नाही तू चारदरीच्या बाबू मायकरला न्याजा मला काही ह्याच्यातलं कळत नाही म्हणलं बरोबर आहे का नाही. हा बाबू सौंदर्याचा मामा बरोबर आहे का नाही. म्हणलं मला कळत नाही तू बाबूला न्याजा मायकरला चारदरीला जाय मला काही कळत नाही म्हणलं ह्याच्यातलं. नाही नाही म्हणला चल म्हणला. अरे म्हणलं मला कळत रोज 3 गाव झपकी तो सण पाणी कळत हो. हे भावकीतले लोक असं टप्पू हाणणार महाराज. लागला बी पाहिजे दुखलं बी नाही पाहिजे असं हाणणार बरोबर आहे का नाही. म्हणलं तात्या मला दादा कळत नाही ना. त्याला म्हणला नेलं मला सांग पाणी. म्हणलं मला कळत नाही. त्याला सांग म्हणला. म्हणलं मला कळत नाही पाणी सांग. तिनं तेव्हा 2-2 हजाराच्या नोटा होत्या 10 नोटा काढल्या पूजाला ठुल्या. मला चौकून झरेच दिसायले. झरे झरे पाणीच पाणी पाणीच पाणी चौकून पाणीच दिसायला लागले. मग मी त्या बाबूचं बघितलेलं पाण्याचं ते मी म्हणलं तवा आण. काय आण तवा नारळ आण. नारळ आणलं. हेवराचं झाड कुठं हिथं म्हणला ती काय तिथं आहे. हा असं उभा राहिलो नारळ घेऊन. नारळ नाही फिरलं मीच फिरलो. हा अरे लय पाणी म्हणलं इथं पॉईंट नंबर 1 इथं नंबर 1 पॉईंट आहे म्हणलं.
मीच फिरलो, नारळ खायचं फिरतंय काय मीच फिरलो गार कोणी. इथं घे म्हणलं, हा जमतंय म्हणला. घेतले पैसे खिशात ठेवले, बोलवतो गाडी बोलव म्हणला. आणि मला म्हणला ध्यानात ठेव. मी म्हणलं काय? पॉईंट चांगला आहे का? म्हणलं नंबर 1, पण ध्यानात धर. मी म्हणलं काय? नारायण तात्याचा पॉईंट हाणायचा ही ध्यानात ठेव. म्हणजे त्याचं पाणी गेलं पाहिजे असा बोर घ्यायचा आपल्याला. मग तर हातपायच गळाले. मी म्हणलं आधीच तर ही खरं नाही, पुन्हा जर ही तिरपट झालं तर अवघडच आहे. मी म्हणलं आता कायच करावा. मी दुनियाचा चॅप्टर माणूस आहे महाराज, मी लई चॅप्टर माणूस आहे. मी म्हणलं दादा आपल्याला नारायण तात्याचा झरा हाणायचा म्हणल्यावर असं मला काही कळत नव्हतं, पण आवा आणावं लागतो. ह्या पॉईंटकडे एकदा बघायचं. दीडशे फूट. म्हणलं दादा पाणी त्याचा झरा येतोय बरं का आपल्याला हाणता, पण आपल्याला 2500 फूट बोर घ्यावा लागतोय. ते म्हणलं एवढा असतो का? म्हणलं जमलं काही का असा ना. हा म्हणलं पॉईंटच तेवढा खाली. मला माहिती 2500 फूट काही घेत नाही, 10,000 काही माघारी घेत नाही. जमलं म्हणलं. पण नाद अरा 3 नादा एवढं नाद बेकार जगात नाहीच. कोणती माहिती का? पहिला नाद भावकीचा, दुसरा नाद गावकीचा आणि तिसरा नाद नावकीचा. नादच लई बेकार. भावकीचं भांडण अरा माणूस खळे खांदू खांदू नादी लागणार. लक्ष द्यायला लागलंय का नाही? हा काही बी गेलं तरी जमतंय, काही बी गेलं तरी जमतंय. तिकडं 2 एकर काही इकणं व्हायना, पण ह्याचा नादच पूर्ण करणार. लईच नाद बेकार. कुणाचा? भावकीचा. लय महाराज तसलं टेस्टेड भांडण जगात नाही कुणासारखं. लईच टेस्टी भांडण महाराज. असलं चविष्ट असतंय ती. कळायला लागले का? दुनियाचं शिळपट बी असू दे, ज्याला जन्मजात मिशी फुटली नाही, असं बी दगड घेऊन बावकी दावतय का नाही? नाद बेकार असते बावकीचा. हा मला म्हणला 2500 फूट का? म्हणलं हो. त्यानं असं केलं, इकडे बघा, इकडे बघा. 2500 म्हणल्यावर कापसाचे 1.5 लाख. 2500 म्हणजे 5 लाख तर लागणार ना, बरोबर आहे का नाही? त्यानं लावला ना हिशोब मनातली मनात. असं माणसं हे गणित करतात ना. त्याला 5 लाख लागतील ना. म्हणलं हो. कापसाची 1.5 आणि तिचं सोनं ती ठुलं तर ती 1,00,000 रुपये कशी बी येते ना. 2.5 म्हणले ऊसाचे बी येते ना काही. ऊसाची 2 2.5 आणि 2 4.5 आणि वडवणीच्या मेहुनीला 50 मागतो. मेहुनी साडूच्या परस्पर मला देते, मला काही नाही म्हणत नाही. 4.5 हे 5. मला म्हणला जमतंय. मग हे तर हातपायच गळाले. मी म्हणलं ही बोर मध्ये टाकू टाकूच हाणतंय, नाही जर पाणी लागलं तर म्हणलं जीवच मारतय राव, ही लय बेकार आहे म्हणलं, कायच करावा. मी म्हणलं जमतंय पूर्वी गाडी. मला म्हणला तू इथं बसून राहा. अगा मायो म्हणलं लई छानतंय गाडी. आता मी तिथं बसूनच 1,500 फूट बोर गेला. नुसता खेकानाच खेकाना खेकानाच खेकाना नुसता फुफुटाच. त्यानं मला असं केलं. हिवाळ्यात घाम आला त्याला, पण दमाला फळ असते. मधून काही का असं ना, पण वरून असं राहत. मी असं करायचं 2,000च्या खाली जाऊ दे. 2200 गेला नुसता खेकाना. संग एक जण होता, त्याला म्हणलं तुला 500 देतो, मला गावात सोड. जाऊन रग पांघरून झोपलो मी. शेकाण्यानं भरलेले कपडे. 3 आमचा दादा सकाळी 7ला आमच्या घरी दारूला. गाडी लावली, मी कॅमेऱ्यातून बघितलं दादा आला. मी रगीतूनच बघितलं. माझ्या पायाजवळ बसला. महाराज आवाजच गेला. महाराज ए महाराज अरे उठकी, कसा झोपलास?
मग वाटोळं करून कशी झोप लागली तुला? निदान बारीचा कसा झोपाना? अरे उठ की, उठणं. अरे तू हो वाटुळ होईल रे म्हणला, तुझा सत्यानाश होईन. कदरून म्हणला मी रग काढली, म्हणलं दादा मह जेव्हा व्हायचा तेव्हा होईन, ह्या पट्ट्याच्या हातान तू हा आजच झाला म्हणला. हा जवळ कळायला लागलंय का माझं बोलणं? अनेकाच्या घाते मानिता संतोष. दुसऱ्याच्या दुःखामध्ये कधीच दुःख सुख मानायचं नाही. दुसऱ्याचं वाटलं व्हावा असं मनात जरी आलं ना तरी आपलं वाटलं होत असते. मी काही बोगस बोलवलं असं अजिबात नाही, म्हणून ध्यानातच ठेवायचं. दुसऱ्याचं वाटलं व्हावा असं ध्यानात द्यायचं नाही. महाराज एक जाता जाता सांगू का? 11 वाजले. जाता जाता सांगतो कसं आहे महाराज, कधी बी ह्यानं माझं वाटुळं केलं आणि त्यानं माझं वाटुळं केलं असं म्हणत बसायचं नाही. ह्या जगात आपलं वाटुळं करणारा अजून जन्मालाच आला नाही महाराज. तुम्ही असं समजू नका त्यानं असं केलं. आता दृष्टांत सांगितलं तुमच्या लक्षात आलं का? मी काय बोगस म्हणून सांगितलं नाही. त्यानं असं केलं नसतं तर माझं असं झालंच नसतं, ही चुकीचे झालं. तुकोबराचे शब्द आहेत त्याला. न लगे रुसावे आणि का बहुता आपुल्या संचिता वाचून. आपलं नशीब आपलं वाटोळं करणार आहे आणि आपण जेवढी मागं लोकांची कुपाटी लावली तेवढी आपली पुढं लागणार आहे. चुकीचं नाही. माझ्या बोलण्यामध्ये जरी वेगळेपणा असेल तरी अर्थ एकच आहे, लक्षात ठेवा. म्हणून महागा जसं जसं आपण वागलेलो तसं 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 भोगतो न घडे संचिता वाचून. करावे ते म्हणी म्हणून म्हणी म्हणून हे खेदू आणि म्हणावा गोविंदू वेळोवेळ. माझं असं झालं, माझं तसं झालं नाही, तसं कोण नाही, अजिबात नाही. तसं ती नशिबात जसं आहे तसं होत असते. लल्लाटीचे लिहिले न मोडे काही केले. नानोबराय म्हणतात आव काळ माणूस आहे, किती साबणीनं धुतलं म्हणजे गोर होईन ती. नानोबराय म्हणतात उलट काळ चमकत आहे. कळायला लागलं का? त्याच्यामुळं ध्यानात ठेवायचं, कुणाचंच वाटोळं होऊ नये. सात्विकता टिकून ठेवायची. आणि सात्विकता जर टिकून ठेवीत असाल, सरळ सांगू का, सात्विकता जर टिकून असेल तर सत्वगुणी माणसं ओळखायची लक्षणं गीता भागवत करीती. गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण. अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे. गुरुकन्या पुत्र होती जगाती ग, गुरुकन्या पुत्र होती जगाती ग. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर थोडंसं लक्ष द्या. एक चरण राहिले त्याचा अर्थ लावून देतो. आता इकडे बघा, तिसऱ्या चरणात सात्विकतेचे लक्षणं सांगितले. कोणते? गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन, हे सत्वगुणी माणसं आहेत. कोणते? बघा इकडं, गीतेचं जे श्रवण करतात ते, भागवताचं जे चिंतन करतात ते, आणि परमात्म्याचं नामस्मरण करतात ती माणसं या जगात कसल्या गुणातले? सत्वगुणातले. आता थोडं लक्ष द्या, माझ्या थोडं भजनी मंडळ आपण लक्ष द्या, म्हणजे अर्थ लागून जाईल. सचिन महाराज बघा, आता युवराज महाराज बघा माझ्याकडे. आता बघा इकडं, गीता श्रवण करीती धन्य माता पिता तयाचिया. आता नीट आहे का? आता बघा, आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. गीता श्रवण करीती धन्य माता पिता तयाचिया. भागवत श्रवण करीती धन्य माता पिता तयाचिया. अखंड चिंतन विठोबाचे जे करीती धन्य माता पिता तयाचिया. एक दुसरा आहे का? आपुलिया हिता जो असे जागता तयाचा हरिक वाटे देवा. गीता श्रवण करीती तयाचा हरिक वाटे देवा. भागवत श्रवण करीती तयाचा हरिक वाटे देवा. आणि अखंड चिंतन विठोबाचे जे करीती तयाचा हरिक वाटे देवा. कळायला लागले की नाही? त्याचा हरिक देवाला वाटत असतो. म्हणून गड्या 11 वाजले, वेळ संपलाय. माझं कीर्तन म्हणजे मी काही मोठा कीर्तनकार म्हणून नाही, अधिकार म्हणून नाही, तर आपल्या परिसरातले आहेत बाबा महाराज आणि आपुलकी म्हणून माझं कीर्तन दरवर्षी आपण